नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पशुसंवर्धन व्यवसाय कृषी सक्षम दर्जा देण्याबाबत. तर मित्रांनो, यामध्ये येणार आहेत की आपले कृषी संबंधित जे आपण व्यवसाय करतो, कुक्कुटपालन झालं, वरापालन झालं, त्यानंतर शेळीपालन झालं, तर सर्व व्यवसायांना राष्ट्रीयकृत दर्जा देण्याबाबतचा हा GR आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने सन 2028पर्यंत महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था 1 ट्रिलियनपर्यंत पोहोचवण्यासाठी पारदर्शी आराखडा अहवाल शासन सादर केला आहे. सदर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक सल्लागार परिषदेने जे घटक उत्पन्न वाढीत चालना देऊ शकतील असे 8 घटक सुनिश्चित केले. यामध्ये कृषी संलग्न आणि नीती आयोग 2021च्या अहवालानुसार पशुसंवर्धन व्यवसायापासून देशाच्या राज्याच्या सकल उत्पादन व पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढवण्यासाठी उपयोजन करण्यासाठी शिफारस केली आहे. तर यामध्ये बघा, पशुपालकांना बेसाडणाऱ्या कृषी वीज दराच्या तुलनेत जास्त वीज दर, सौर ऊर्जेसाठी अनुदानाचा अभाव, ग्रामपंचायत कर, शेती अर्ज व्याज दरात तुलनेत अधिक व्याज दराची आकारणी व अडचणीचे निराकरण झाल्यास पशुपालन व्यवसायाकडे लोकांचा कल वाढला आहे. तर पशुजन्य उत्पादित बाबीत मूल्यवर्धित साखळी निर्मिती, शेती प्रमाणे गट पद्धतीने पशुसंवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब यांसारख्या बाबीमध्ये आपोआप वाढ. त्यानंतर बघा, यासाठी पशुपालक व्यवसाय प्रोत्साहन देताना कृषी व्यवसायाप्रमाणे सवलती देणे आवश्यक असल्यास पशुपालन व्यवसायात कृषी सक्षम दर्जा देण्याबाबत शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा, हा निर्णय 10/7/2025 रोजी मान्यतेनुसार अनुदानित केले. तर शासन निर्णय या ठिकाणी बघा, राज्यामध्ये 20व्या पशुगणनेनुसार या ठिकाणी 1,39,92,300 म्हैसवर्गीय पशुधन व 56,03,000 अशी एकूण 1,95,95,000 इतके पशुधन आहे. राज्यात पशुपालन व्यवसायानुसार सुमारे 60 लाख कुटुंबे अर्थजनित करीत आहेत. पशुपालनाच्या उत्पादनात वाढ होण्याबरोबरच राज्याचे सकल उत्पन्न पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्थानिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी पशुसंवर्धन व्यवसाय कृषी सक्षम दर्जा देण्यासाठी मान्यता या ठिकाणी देण्यात येते. तर सर्वसाधारणपणे 1,000 मांसल पक्षी, 25,000 अंड्यावरील पक्षी क्षमता असलेल्या कुक्कुटपालन उद्योगाला लघु उद्योग, तर 25,000 मांसल कुक्कुट पक्षी व 5,000 अंड्यावरील पक्षी क्षमता असलेल्या कुक्कुटपालन उद्योगाला मध्यम स्वरूपाचा व्यवसाय संबंधित येते. तसेच 50 दुधाळ जनावरांचा गोठा, 200 शेळी मेंढी गोठा, 100पर्यंत वरा पालन व्यवसाय या लघु स्वरूपाचा व्यवसाय संबंधित येते. तर 100 दुधाळ जनावरांना गोठा, 500 शेळी मेंढी गोठा आणि 200पेक्षा जास्त वरा पालन करणे यास मध्यम स्वरूपाचा व्यवसाय संबंधित येते. लघु मध्यम स्वरूपाचा व्यवसाय करण्यासाठी कुटुंबाची संख्या विचारात घेता जास्तीत जास्त पशुपालकांना फायदा होतो. तर या ठिकाणी बघा, 25,000पर्यंत मांसल कुक्कुट पक्षी, तर 25,000पर्यंत क्षमतेच्या हॅचरी युनिट आणि 100पर्यंत दुधाळ जनावरांचा गोठा, त्यानंतर 500पर्यंत मेंढी शेळी गोठा आणि 200पर्यंत वरा. तर ब्रीडर कुक्कुटपालन व्यवसाय व पशुजन्य उत्पादन वाढ. त्यानंतर 25,000पर्यंत मांसल कुक्कुट पक्षी, तसेच 5,000 अंड्यावरील कुक्कुट पक्षी क्षमतेच्या, तसेच 25,000पर्यंत क्षमतेच्या हॅचरी युनिटचा कुक्कुटपालन व्यवसाय, 100पर्यंत दुधाळ जनावरे संगोपन कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सौर ऊर्जा पंप व इतर संच उभारण्यास कृषी व्यवसाय देण्यात येणाऱ्या दरांनी अनुदान सवलत देण्यात येईल. त्यानंतर पशुपालन व्यवसाय स्वतंत्र व्यवसाय न समजता शेती व्यवसाय समजून कृषी व्यवसाय ज्या दराने ग्रामपंचायत कर आकारणी येईल. पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या खेळत्या भांडवलाची घेण्यात येणाऱ्या कर्जाची पंजाबराव देशमुख व्याज सवलत दर योजना या धर्तीवर आकारण्यात येईल.